नागपंचमी. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार पोळी भाजण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो. या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा, सुई, चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण व धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर टाळावा. नागपंचमीचा उपवास करावा. उपवास केल्यामुळे मन व शरीर शुद्ध होते व शक्ती वाढते. उपवासाचे फळही मिळते. नागदेवतेची पूजा करावी. नागदेवतेची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे होय. नागाच्या फोटोची भाव म्हणून पूजा करावी. नवीन वस्त्र व अलंकार परिधान करावेत. स्त्रियांनी झोका खेळावा, प्रार्थना करावी. असं मानलं जातं की नागदेवता भक्तांना संरक्षण व समृद्धी प्रदान करतात. बऱ्याच भागात जिवंत नागाची पूजा करून त्यांना दूध व लाह्या अर्पण केल्या जातात. श्रावण शुद्ध पंचमीस काल या नागाचा पराभव करून श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते. तो दिवस नागपंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच सापाला शेतकऱ्याचा मित्रही मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी नवनागांचे पूजन केले जाते. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून दूध व लाह्याचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. तसेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराज, तक्षक आणि कालिया या नागांची या दिवशी पूजा केली जाते. तसेच दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा किंवा गौतमी संगमावर स्नान करतात. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिनीची पिले मृत्युमुखी पडली होती व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला होता अशी ही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत, कोणी खणत नाही व घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाहीत, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. दूध व लाह्या व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून आपले संरक्षण कर अशी नागदेवतेला प्रार्थना करावी. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी साप. याच्या फणीवर पुढच्या बाजूला 10च्या आकाराचे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट, पिवळा, काळा असतो. तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी नागाला देवत्व देऊन पूजा विषय बनवले आहे. या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला भाऊ तिच्या माहेरी घेऊन येतो. नागपंचमीला स्त्रिया व लहान मुली झाडाला झोका बांधून झोके घेतात. तसेच नवीन कपडे व अलंकार परिधान करतात. हाताला मेहंदी लावतात. या दिवशी लहान मुली व स्त्रिया वर्तुळाकार फेर धरून गाणी म्हणतात. जिम्मा फुगडी खेळ खेळतात. पिंगा, काठवट काना इत्यादी खेळ मनसोक्त खेळतात. उखाणे घेतात व आपले मन मोकळे करून आनंद व्यक्त करतात. खेड्यामध्ये पूर्वी जमिनी शेणाने सारवत असत. तसेच मंदिरामधील जमीन देखील शेणाने सारवली जात असे. परंतु सध्याच्या काळात खेड्यात ही आधुनिक घरे बांधली जात आहेत. त्यामुळे घरामधील आणि मंदिरामध्ये सुद्धा फरशी आहे. पूर्वी भिंती सारवलेल्या असायच्या. त्या भिंतीवर नागाची चित्रे काढली जात असत आणि त्याची पूजा करत असत. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात व वारुळाची पूजा करतात. दूध, लाह्या नागांना नैवेद्य म्हणून ठेवल्या जातात. 32 शिराळा येथे पूर्वी जिवंत नागाची पूजा केली जात असे. परंतु नागाचे होणारे हाल पाहून ही प्रथा बंद केलेली आहे. अशा प्रकारे नागपंचमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यानंतर कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं,
वारुळाची नागाची नाककुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळात नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडं तिकडं पाहू लागली. नांगर रक्ताने भिजलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानेच माझी पिलं मेली. तो डाव मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी त्या बाईनी पाटावर नाग नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे. तो नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, बाई भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिले. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. तो सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितले. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारची नागपंचमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.